नमस्कार मंडळी, चला तर तुम्ही तर थंबनेलला पाहिलंच असेल की आज आपण रव्यामध्ये दही टाकून अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये एक नवीन आणि पौष्टिक असा पदार्थ पाहणार आहोत। हा पदार्थ तुम्ही आजवर कधीच बनवला नसेल, एकदम परफेक्ट आणि चविष्ट असा असणार आहे। तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी हा पदार्थ जरूर बनवू शकता, इतका चटपटीत आणि चविष्ट तयार होतो। त्यासाठी 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। इथे जाड किंवा बारीक रवा तुम्ही दोन्ही वापरू शकता। त्यानंतर 1 कप रव्यासाठी अर्धा कप इतकं फ्रेश दही आपल्याला लागेल। तर इथे अशा पद्धतीचं आपण दही घेतलेलं आहे, ते दहीही टाकून घ्यायचं। दही घेताना फ्रेश घ्यायचं आहे, खूप आंबट घ्यायचं नाही। त्यानंतर त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि आपल्याला आता हे दही आणि पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे। सुरुवातीला अर्धा कप पाणी यामध्ये घालून घेतलं। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तसं तर 1 कप रव्यासाठी आपल्याला 1 कप पाणी लागणार आहे। तसंच आपण यामध्ये अर्धा कप दही देखील घातलेलं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट असणार आहे, त्यामुळे पाण्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही की किती घालायचं। 1 कप रव्यासाठी, बारीक रव्यासाठी इथे आपल्याला 1 कपच पाणी देखील लागणार आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच याला मस्त क्रंचीपणा येण्यासाठी आणखीन एक पदार्थ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे, पण सुरुवातीला पाणी घालून व्यवस्थित रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर पहा, असं घट्ट आहे, तर आपण राहिलेलं पाणी देखील यामध्ये घालून घेतलं। एकूण आपण 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी पूर्णपणे घातलेलं आहे। फक्त पाणी घालत असताना थोडं थोडं करून घातलेलं आहे, कारण रवा जर भरण्यामध्ये थोडासा कमी झाला तर पाणी जास्त होऊ शकतं। त्यामुळे पाणी ना थोडं थोडं बॅचेसमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तर पहा, अशा स्वरूपाचं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर पहा, यामध्ये सिक्रेट काय टाकणार आहोत, तर एक पाव कप इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे हा पदार्थ एकदम क्रिस्पी आणि छान जाळीदार तयार होतो। त्यासाठी आपण इथे पाव कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप रव्यासाठी। अगदी जास्तही आपल्याला इथे तांदळाचं पीठ वापरायचं नाही, अगदी प्रमाण ज्या पद्धतीने सांगितले त्याच प्रकारे वापरायचं आहे। त्यानंतर आपण पाव कप इतकं जर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तर तेवढंच पाणी आपल्याला पुन्हा यामध्ये वाढवायचं आहे। तसंच मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही आणखीन आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर आपण पाव कप इतकं पाणी घेतलं होतं, ते देखील घालून घेतलं। आता हे आपल्याला कमीत कमी 20 मिनिटे भिजू द्यायचं आहे। तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। इथे हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कांदा हे सगळं बारीक कट करून घेतलं। तर पाहू शकता, होईल तितकं आपल्याला बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे। तर मस्त असं इथे कटिंग करून झालेली आहे। तर आता चला आपण पुढची तयारी करूया। तर इथे पहा, आपलं पीठही छान भिजलेलं आहे। 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्हाला मस्त असं भिजलेलं फ्लफी दिसत असेल। आता याला असंच न वापरता आणखीन एक प्रोसेस करायची आहे। ते काय करायचं ते सांगते। तर इथे आपल्याला लागेल मिक्सरचं भांडं। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण आपल्याला पीठ जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून चांगलं फिरवून घ्यायचं आहे। अगदीच तुम्हाला याला फिरवण्यासाठी 1 मिनिटही लागत नाही, इतक्या झटपट हे फिरवून होतं। पण ही टिप्स जे आहे ते फॉलो नक्की करा, स्किप करू नका, यामुळे आपल्या पदार्थाला छान जाळी सुटणार आहे। तर पहा, अशा पद्धतीने मस्त असं मिक्सरला फिरवून घेतलं। पुन्हा एकदा त्याच बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता काढून घेतल्यानंतर याला ना थोडंसं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। इथे छोटा चम्मच किंवा भाजीच्या चम्मचने तुम्ही अशा एकाच डायरेक्शनमध्ये अगदी 2 ते 3 मिनिटे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही फेटून छान घ्याल तेवढंच हा पदार्थ मस्त आणि जाळीदार तयार होणार आहे। तर इथे मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। कुठेही तुम्हाला यामध्ये रवा दिसणार नाही, कारण तो छान भिजलाही होता। तसंच आपण हे मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे याला मस्त असं बाइंडिंग आले। यामध्ये दही घातलेलं असल्यामुळे यामध्ये आंबटपणाही तेवढाच। आता मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर इकडे तव्याला लगेचच तेल लावून घ्यायचं आहे। तर पहा, तेल लावून चांगला गरम तवा करायचा आहे पहा। त्यानंतरच आपल्याला त्यावरती पीठ घालून घ्यायचं आहे। अगदी हलकंसं पसरवून घ्यायचं आहे, खूप पसरवायचं नाही। लगेचच तुम्हाला या पिठावरती जाळी पडलेली दिसत असेल
तर तुम्हाला एक सांगायला आवडेल, तर आज आपण अशा पद्धतीचे उत्तप्पे बनवत आहोत, परंतु तुम्हाला जर याच्यापासून स्पॉन्ज डोसे बनवायचे असतील तर वरती जे स्टफिंग आपण टाकतोय ते न टाकता तुम्ही झटपट हे स्पॉन्ज डोसे बनवू शकता आणि आंबट चटणीसोबत खाऊ शकता. खरंच खूप छान लागतात. ते सुद्धा नक्की ट्राय करा. या एकाच पिठापासून तुम्ही वेगवेगळे प्रकार बनवू शकता. तर पहा, इथे मस्त असा आपण उत्तप्पा बनवतोय, त्याचबरोबर जाळीदार उत्तप्पा तयार होतो. तर या पद्धतीचा उत्तप्पा तुम्ही कधीच खाल्ला नसेल. इतका इन्स्टंट आणि पौष्टिक हा नाश्ता तयार होतो. त्याचमध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठही वापरलेलं आहे, त्यामुळे ना अनहेल्दी होण्याचा प्रश्नच नाही. तर मुलांना झटपट तुम्ही टिफिनसाठी सुद्धा हा नाश्ता किंवा टिफिनसाठी बनवून देऊ शकता, किंवा संडेला मंडेला जेव्हा कधी तुम्हाला नाश्ता बनवायचा असेल तेव्हा तुम्ही हा अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये बनवू शकता. 2 मिनिटे झाकण ठेवायचं, म्हणजे काय होतं, वरती छान अशी जाळी पडते. तसंच वरच्या बाजूने सुद्धा मस्त आपला हा डोसा जो आहे तो म्हणजे भाजला जातो. तर मस्त असं स्पॉन्ज डोसा किंवा उत्तप्पा म्हणू शकता. हा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. तसं तर याला दोन्ही प्रकारे पाहू शकता. मस्त खालून जाळी पडलेली आहे, वरतून देखील जाळी पडली आहे, पण मस्त हा स्पॉन्ज डोशालाच मी उत्तप्पा बनवलेला आहे आणि मस्त असा आपला हा उत्तप्पा तयार झाला आहे. तर पहा, तुम्हाला जर स्पॉन्ज डोसा खायला आवडत असेल ना, तर मस्त असा स्पॉन्ज डोसासुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता. आता सेमच पद्धतीने दुसराही बनवून घेणार आहोत. बनवायला तर अजिबातच वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतात. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये शेकले जातात. त्यामुळे हा नाश्ता ना तुम्ही एकदा जर बनवला ना, तर पुन्हा पुन्हा बनवाल, इतका चविष्ट तयार होतो. आणि आठवड्यातून ना 3 ते 4 वेळा तर तुम्ही नक्कीच बनवाल, इतका चवदार होतो. तर पहा, दुसराही आपण इथे डोसा जो आहे तो पसरवून घेतलेला आहे, किंवा उत्तप्पा म्हणू शकता. त्यानंतर यावरती आपण बारीक कट केलेला टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, तसंच मी लाल मिरचीसुद्धा कट करून घेतली, म्हणजे दिसायला कसं सुरेख दिसतं. सगळ्यात शेवटून यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सेमच पद्धतीने आपल्याला हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की आपल्या ह्या उत्तप्प्याला ह्या सगळ्या भाज्या अशा चिटकून राहतात. पुन्हा एकदा 2 मिनिटे झाकण ठेवायचं. झाकण काढून घेतलं आणि मस्त असा आपला हा उत्तप्पाही तयार झाला आहे. आता पहा, तुम्हाला जर भाज्या यामधल्या भाजलेल्या आवडत असतील ना, तर हा उत्तप्पा जो आहे तो आपण पलटून सुद्धा भाजवून मी तुम्हाला दाखवणार आहे. यावरती आपण टाकलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे किती सुरेख दिसत आहे पहा. पाहता क्षणी खाणाऱ्याला भूक नसली ना तरी 2 सहज खाईल असे दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात. तर पहा, आपण दुसऱ्या साईडनेही याला भाजून घेणार आहोत. आता दुसऱ्या साईडने भाजायचं म्हणजे हलकंसं, तुम्हाला जर कच्च्या भाज्या नसतील आवडत तर थोड्याशा भाजून घेतल्या तर आणखीन चविष्ट लागतो म्हणून. तर चला, 2 मिनिटे त्या बाजूनेही भाजून घेतलं आणि मस्त असा उत्तप्पा तयार झाला. पण दोन्ही बाजूने भाजत असताना थोड्याशा भाज्या खाली तव्याला लागतात. तर मस्त असे उत्तप्पे आपले बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतके चविष्ट आणि रुचकर झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही नाही मिक्सरची प्रोसेस वापरून एकदा नक्कीच हे उत्तप्पे बनवून पहा. उत्तप्पे, स्पॉन्ज डोसा सगळे प्रकार तुम्ही यापासून बनवू शकता. त्यामुळे रेसिपी आवडली असल्यास त्यामुळे व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला ना आठवड्यातून 8 दिवस प्रत्येक दिवशी वेगवेगळा नाश्ता बनवायचा असतो. त्यामध्ये तुम्ही हे 3 प्रकार नक्की ॲड करू शकता, कारण आपण यापासून 3 प्रकार बनवू शकतो अगदीच झटपट. तर नक्कीच रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया नवीन एका रेसिपी